आशा भोसले 8 सप्टेंबर 1933 सांगली जिल्ह्यातील गोर या छोट्याशा खेड्यात. मृत्यू 12 एप्रिल 2026 मुंबई. वय 92 वर्ष. या भारतीय संगीत विश्वातील अजरामर पार्श्वगायिका, उद्योजिका, अभिनेत्री आणि दूरदर्शन व्यक्तिमत्व होत्या, ज्यांनी आपल्या अफाट आवाजाच्या जादूने हिंदी, मराठी, गुजराती, बंगाली, पंजाबी, भोजपुरी, तमिळ, मल्याळम, इंग्रजी, रशियन अशा एकूण 20हून अधिक भाषांमध्ये सुमारे 12,000 ते 16,000 गाणी गाऊन विश्वविक्रम केला आणि 900हून अधिक चित्रपटांशी जोडल्या गेल्या, ज्यामुळे त्यांना आशाताई म्हणून जगभरातील रसिकांच्या हृदयात अमर स्थान मिळाले. त्यांचा जन्म मंगेशकर कुटुंबात झाला, ज्यात वडील पंडित दीनानाथ मंगेशकर हे प्रसिद्ध मराठी रंगभूमी अभिनेते, शास्त्रीय गायक आणि नाटककार होते, तर आई शेवंती उर्फ शुद्धमती मंगेशकर या गुजराती पार्श्वभूमीच्या होत्या. आशा भोसले लता मंगेशकर यांच्या धाकट्या बहिणी होत्या आणि त्यांचे इतर भावंड उषा मंगेशकर, मीना मंगेशकर व हृदयनाथ मंगेशकर यांच्याप्रमाणे संगीत क्षेत्राशी निकटचे संबंध होते. वयाच्या केवळ 9 वर्षांच्या असताना वडिलांचे निधन झाले, ज्यामुळे कुटुंब आर्थिक संकटात सापडले आणि पुणे, कोल्हापूर ते मुंबई असा स्थलांतराचा प्रवास सुरू झाला, ज्यात कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी लता आणि आशा दोघींनीही गायन आणि अभिनयाकडे वळले. आशाताईंच्या संगीतातील पहिले पाऊल 1943 साली मराठी चित्रपट माझा बाळमध्ये दत्ता डावजेकर यांच्या संगीतात चला चला नवबाळा या गाण्याने पडले, तर हिंदी चित्रपटसृष्टीत 1948 साली चुनरिया चित्रपटात हंसराज बहल यांच्या संगीतात सावन आया या गाण्याने पदार्पण केले आणि त्यानंतर 1949 साली रात की राणीमध्ये पहिले एकल गीत गाऊन त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली. वयाच्या 16व्या वर्षी लता मंगेशकर यांच्या सचिव गणपतराव भोसले, ज्यांचे वय त्यांच्यापेक्षा 15 वर्षे अधिक होते, यांच्याशी घरच्यांच्या विरोधात पळून जाऊन विवाह केला, ज्यामुळे मंगेशकर कुटुंबाने त्यांच्याशी संबंध तोडले आणि त्यांचे वैयक्तिक आयुष्य अत्यंत कष्टदायक आणि हिंसक ठरले. या विवाहातून हेमंत, वर्षा आणि आनंद अशी 3 मुले झाली. पण गणपतराव यांचा स्वभाव दारुड्या, क्रूर आणि मानसिक छळ करणारा असल्याने आशाताईंना घरातील हिंसाचार, एकटेपणा आणि मानसिक तणाव सहन करावा लागला, ज्यामुळे 1960च्या सुमारास ते वेगळे झाले आणि 1966 साली गणपतराव यांचे निधन झाले. या काळात गरोदर असताना त्यांनी झोपेच्या गोळ्यांची संपूर्ण बाटली खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. पण मुलांवरचे प्रेम इतके प्रबळ होते की त्यांनी जगण्याचा निर्णय घेतला आणि आशा भोसले अ लाईफ इन म्युझिक या आपल्या आत्मचरित्रात त्यांनी या सर्व वेदना, कौटुंबिक हिंसाचार आणि मानसिक खचलेपणाचे खुलासे केले आहेत, ज्यात त्यांनी म्हटले आहे की मी माझ्या सर्व कर्तव्ये पार पाडली जसे हिंदू धर्मात पत्नी करते, पण एके ठिकाणी मला स्वतःचा जीव घ्यावासा वाटला. पहिल्या विवाहानंतर त्यांनी स्वतंत्रपणे संगीत क्षेत्रात संघर्ष केला आणि SD बर्मन यांच्यापासून ते AR रहमानपर्यंतच्या संगीतकारांसोबत काम करत नया दौर, तिसरी मंजिल, सुमराव जान, रंगीला सारख्या चित्रपटांतील गाण्यांनी आपली छाप पाडली, ज्यात पिया तू अब तो आजा, दिल चीज क्या है, दुम मारो दुम, जाइए आप कहा जाएंगे, मैं प्यार का राही हूं, उड़े जब जब जुल्फे तेरी, तन्हा तन्हा यहाँ पे जीना, रंग दे मुझे रंग दे अशी अनेक अमर गाणी त्यांच्या आवाजात जिवंत झाली. त्यांनी मोहम्मद रफी, किशोर कुमार, सुधीर फडके यांच्याबरोबर दुहेरी गाणी गाऊन गाजवले आणि नंतर ऋषिकेश रानडे सारख्या तरुण गायकांसोबतही काम केले. मराठीत दत्ता डावजेकर, श्रीनिवास खळे, श्रीधर फडके यांच्यापासून भावगीते, नाट्यगीते, लावण्या, भजन, गझल, कव्वाली, डिस्को रॉक पॉप, उपशास्त्रीय संगीत अशा सर्व प्रकारात त्यांनी अप्रतिम कामगिरी केली आणि मधुबाला, मीना कुमारी ते तब्बू, उर्मिला मातोंडकर, ऐश्वर्या रायपर्यंतच्या अभिनेत्रींना आवाज दिला. 1980 साली त्यांनी संगीतकार राहुल देव बर्मन यांच्याशी, ज्यांचे वय त्यांच्यापेक्षा 6 वर्ष कमी होते, दुसरा विवाह केला, जो त्यांच्या आयुष्यात स्थिरता आणि संगीतातील नवी उंची घेऊन आला. पण 1994 साली RD बर्मन यांचे निधन झाले. त्यांच्या कारकिर्दीतील वैविध्य अफाट होते. शास्त्रीय, लोकगीते, भक्तिगीते, रवींद्र संगीत, नजरुल गीते, क्षेत्रीय भाषेतील गाणी
आणि त्यामुळे त्यांना गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सर्वाधिक गाणी गाणाऱ्या गायिकेचा बहुमान मिळाला. त्यांनी 14 भाषांमध्ये गाणी गाऊन दक्षिण आशियातील सर्वात बहुमुखी गायिका म्हणून नाव कमावले. पुरस्कारांचा वर्षाव त्यांच्यावर झाला. 8 वेळा फिल्मफेअर पुरस्कार, 1968 साली पहिला गरीबो की सुनो वो तुम्हारी सुनेगा या गाण्यासाठी, पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार 2000, राष्ट्रीय पुरस्कार, राज्य पुरस्कार, दूरदर्शन पुरस्कार आणि 1997 साली ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. त्यांनी आशा भोसले पुरस्कारसारखे संस्थान चालवले आणि उद्योग क्षेत्रातही पदार्पण केले. त्यांची संगीताची रेंज नाच रे मोरा, आइये मेहरबा, दिव्य स्वातंत्र्य रवी, जीवलगा राहिले रे दूर घर माझे, सांज ये गोकुळी, जानम समझा करो, मागे उभा मंगेश अशा गाण्यांतून दिसते, ज्यात प्रेम, वेदना, आनंद, उत्साह, शोक सगळे भाव त्यांच्या मधुर, लवचिक आणि शक्तिशाली आवाजात व्यक्त झाले. वैयक्तिक आयुष्यातील संघर्ष, कौटुंबिक विरोध, पहिल्या विवाहातील मानसिक आणि शारीरिक यातना, मुलांच्या संगोपनाची जबाबदारी, बहिणी लता मंगेशकर यांच्याशी तात्कालिक दुरावा, पण नंतर पुन्हा संबंध सुधारले, हे सर्व त्यांच्या आत्मचरित्रात आणि मुलाखतीत उघड झाले. तरीही त्यांनी कधीही हार मानली नाही आणि 90 वर्षांच्या आयुष्यातही रंगीला, ताल सारख्या चित्रपटात जोमदार गाणी गाऊन सिद्ध केले की आवाज आणि कला कधी म्हातारी होत नाही. 12 एप्रिल 2026 रोजी मुंबईतील प्रभुकुंज अपार्टमेंट पेडर रोड येथे त्यांचे निधन झाले, ज्यामुळे संगीत विश्वात शोककळा पसरली आणि लाखो रसिकांनी त्यांच्या अमर गाण्यांद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली. कारण आशा भोसले केवळ एक गायिका नव्हत्या, तर भारतीय संगीताची जिवंत इतिहास, संघर्षाची प्रेरणा, स्त्री शक्तीचे प्रतीक आणि अनेक पिढ्यांच्या भावनांचा साक्षीदार होत्या, ज्यांच्या एका सुरात संपूर्ण आयुष्य भरून राहते आणि ज्यांच्या गाण्यांमुळे आजही लाखो हृदये धडधडतात. त्यांचा वारसा त्यांच्या मुलांमधून, शिष्यांमधून आणि अनंत गाण्यांमधून जगभर पसरलेला आहे, ज्यात मराठी भावगीतांपासून हिंदी ब्लॉकबस्टर गाण्यांपर्यंत सर्व काही समाविष्ट आहे. आणि त्यामुळे आशाताईंचे नाव काळाच्या पडद्याआड जाणार नाही, तर कायमस्वरूपी भारतीय संगीताच्या आकाशात